तर हा यूट्यूब फॅमिली, तर आज मी बनवत आहे पनीरची भाजी. त्याच्यासाठी बघा मी कांदे कट करून घेतलेले आहेत आणि सोबतच टमाटे पण कापलेले आहेत. तर बघा आता खायचं म्हणलं तर काही पण करावं लागते. कांदे कापताना मी एवढं रडले, अरे बाबा मला कुणी काही बोललं नाही पण कांद्यामुळे रडले. तर पहा आता, तर बघा आता मी कांदे भाजून घेत आहे. आता भाजी तर खायची पनीरची खूप दिवसापासून इच्छा होती, म्हणून आज सकाळपासून तयारी करत आहे मी. पण कांदे कट करताना वाटलं अरे कोणीतरी करून दिली असती भाजी तर मस्त झालं असतं असं वाटलं. पण बघा आता, आणि मला हॉटेलची भाजी अजिबात आवडत नाही, मी घरी केलेलीच भाजी मला आवडते. आणि बघा मी भाजी पण छान बनवते आणि स्वतःची स्तुती मी स्वतःच करत आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण बघा तुम्ही माझी भाजी झाल्यावर आणि कमेंटमध्ये सांगा भाजी चांगली झाली का नाही. तर पहा आता मी मध्ये थोडेसे काजू भाजून घेतलेले आहेत, टमाटे पण बारीक कट करून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी टमाटे पण भाजून घेत आहे. तर पहा असं मस्त असं भाजून घेतले आहे. थोडंसं लसणाच्या पाकळ्या पण त्याच्यामध्ये भाजून घेते. आता याला सारखं परतत राहायचं नाही तर गॅस फुल करशाल आणि कुठं तर बाजूला जाशाल तर ते जाईल सगळं करपून आणि सगळ्याचाच सत्यानाश होऊन जाईल. तर बघा मी आता ते मिक्सरला बारीक पण करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये थोडंसं तळून घेते. आणि तुम्हाला सांगते दिखाव्यासाठी ह्या कढया असतात, आपली जी लोखंडाची कढई असते ना त्याच्यामध्ये परफेक्टली भाजी होत असते. पण कसं आहे आपल्याला व्हिडिओ करायचं म्हणून मी ही कढई वापरलेली आहे. पण ह्या कढईमध्ये तुम्ही तरी भाजी करू नका, कारण ह्या कढईमध्ये एवढी चांगली भाजी होत नाही, माझं तर असं म्हणणं आहे. तर तुम्ही म्हणशाल असं का, तर ही माझी 20 वर्षापूर्वीची कढई आहे, दुसरी घेणं कढई होतच नाही. तर बघा मी फोडणी याच्यामध्ये देत आहे तर पनीरच्या भाजीला. तर मी ते मिक्सरला काढून घेतलेलं याच्यामध्ये गिरवी कांद्याची आणि टमाट्याची तेलामध्ये टाकलेली आहे. आणि आता थोडं लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे त्याच्यासोबतच, आणि आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि ह्याला पण सारखं परतत राहायचं, नाहीतर हे करपून जाईल. आपल्याला इथंच थांबायचं आहे, एक 10-15 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं. तर आता मी पनीरचा सुहाना मसालाच मी टाकते त्याच्यामध्ये, कारण ह्याच्याने टेस्ट खूप चांगली येते. आणि धने पावडर टाकलेला आहे, धने पावडर आणि सुहाना पनीर मसाला. आहा क्या बात है यार. बघा आता आपली ग्रेव्ही तर मस्त होत आहे. तर आता थोडं याला 10 मिनटं तरी आपल्याला थोडंसं, म्हणजे आपलं ते लाल तिखट आणि मसाला थोडंसं शिजावं लागते, म्हणून थोडं परतून घ्यायचं. आणि मिक्सरमधलं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि मला तरी थोडंसं पातळ भाजी पाहिजे, पण असं थोडंसं जास्त पाणी नाही टाकायचं, असं थोडंसं घट भाजी खूप छान लागते. पण आमच्या घरामध्ये कुणाला पण आवडत नाही. हे बघा आता मी जे हलवीत आहे अशी भाजी खूप छान असते, एवढी अशी घट्ट. पण कसं आहे कुणाला पाणी आवडते, म्हणून मला थोडं पाणी टाकावं लागते. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि अजून मी थोडं गरम पाणी करून टाकलेलं आहे, कारण थंड पाणी जर टाकलं ना तुम्ही तर बघा थंड पाण्यानं भाजी खूप चव बिघडून जाईल, म्हणून मी गरम पाणी करून टाकलेलं आहे. आणि पाहू शकता भाजी माझी किती छान झालेली आहे. आणि हो, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर खरंच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि कशी भाजी झाली कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय.